जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघ आणि जे ऑनलाईन भरती करणारी जी कंपनी आहे त्या तिघांची आज या ठिकाणी पुणे येथे एकत्रित मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने भरतीमध्ये होत असलेला घोटाळा आम्ही या ठिकाणी उजागर केला। आम्ही या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला की कोणत्याही स्वरूपाची मेरिट लिस्टवरती लिस्ट जाहीर न करता कशा पद्धतीने उमेदवारांना SMS गेले ते अत्यंत निंदनीय आणि चुकीचं आहे। याचा बाजार काही युनियन मांडत आहे, याचा प्रथमतः महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो। कुठल्याही अधिकाऱ्याखाली येत नसताना ऑनलाईन भरती प्रक्रिया करणाऱ्या या सेराइज इन्स्टिट्यूटने विनाकारण कोणतेही ऑथॉरिटी नसताना जे SMS पाठवले ते पूर्णपणे इलिगल आणि चुकीचे आहे। हे SMS त्यांना मागं घेण्यासाठी आणि आगामी काळात सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक रूपाने करण्यासाठी आज आम्ही यांना इशारा दिलेला आहे। मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळ सल्लागार यांना आजही एक प्रकारे इशारा देतोय, जर आगामी काळात पारदर्शकता भरतीमध्ये आणली गेली नाही तर महाराष्ट्राचा सुरक्षा रक्षक एक मोठ्या प्रमाणात उठाव करेल आणि या उठावामध्ये याची झळ या अधिकाऱ्यांना बसेलच, परंतु या ज्या घोटाळ्या भ्रष्टाचार युक्त युनियन आहे त्यांना हद्दपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।